नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन। आज आपण आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून करणार आहोत। तसेच स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी एक प्रश्न दिले जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शक्य असल्यास लिहून पाठवायचे आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, तक्ता पूर्ण करा। तक्ता पूर्ण करा यामध्ये दिला आहे वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणी टंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ। हे सर्व आहेत ते आपत्तींची नावे आहेत। खाली एक तक्ता दिला आहे, त्या तक्त्यामध्ये आपल्याला आपत्ती हे जे काही नावं दिली आहेत त्या आपत्ती लिहायची आहेत। दुसऱ्या तक्त्यामध्ये लक्षणे, त्या आपत्तीची काय लक्षणे आहेत ते लिहायचे आहे। तिसऱ्या तक्त्यामध्ये त्या आपत्तींचे परिणाम लिहायचे आहे आणि चौथ्या तक्त्यामध्ये ह्या ज्या आपत्ती आहे त्यावर आपण झाल्यास काय उपाययोजना करू शकतो किंवा होऊच नये म्हणून काय उपाययोजना करू शकतो हे त्या शेवटच्या तक्त्यामध्ये लिहायचं आहे आणि दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे। चला तर मग तक्ता करायला सुरुवात करूया। पहिल्या याच्यात आपत्ती, लक्षणे, परिणाम, उपाययोजना असा तक्ता आखून घ्यायचा आहे। त्यानंतर पहिली आपत्ती दिली आहे वाहन अपघात। वाहन अपघात आपत्ती यामध्ये लिहून त्याच्या लक्षणे आहेत वाहतूक ठप्प होते, रस्त्यात गर्दी जमते। हे काय आहेत? वाहन अपघाताची लक्षणे आहेत। परिणाम आहेत कोणीतरी जखमी झालेले असते, मोठ्या प्रमाणावर अपघात असेल तर जास्त लोक एकाच वेळी जखमी होतात, वाहनांचे नुकसान होते। आणि त्यावरील उपाययोजना आहे प्रथम गर्दी हटवून पोलिसांना पाचारण करावे, जखमी व्यक्तीला प्रथमोपचार देऊन लगेच हॉस्पिटलमध्ये हलवावे। दुसरी आपत्ती आहे दरड कोसळणे। लक्षणे आहेत कोणत्या ठिकाणची दरड कोसळली आहे यावर लक्षणे आणि परिणाम अवलंबून आहे। परिणाम होतो जर डोंगरकड्याला घरे असतील तर लोकांची घरे गाळली जातात, रस्त्याच्या कडेची दरड कोसळली तर वाहतूक बंद पडेल। आणि त्यावर उपाययोजना आपत्ग्रस्त लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून त्यांना वैद्यकीय मदत करणे। त्यानंतरची आपत्ती आहे वणवा। लक्षणे आहेत सगळीकडे धूर साचतो, नैसर्गिक जंगलात वणवा पेटतो तेव्हा रानातले पशुपक्षी सैरावैरा पळतात, आगीचे लोट नजरेस पडतात। परिणाम आहेत सारे काही जळून खाक होते। उपाययोजना अग्निशमन दलाला पाचारण करून जवळपासच्या वस्तीतील आग विझवायचा प्रयत्न केला पाहिजे। माणसे होरपळली असतील तर त्यांना वैद्यकीय मदत दिली पाहिजे। त्यानंतर आपत्ती आहे चोरी। लक्षणे आहेत दाराचे कुलूप तोडलेले आढळते, घरातील सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसते। चोरीचा परिणाम होतो मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होते, शिवाय त्याचे मानसिक परिणाम देखील गंभीर होतात, शारीरिक इजा होण्याचा संभव असतो। आणि उपाययोजना आहे पोलिसांना पाचारण करून चोरांचा माग काढला पाहिजे। चोरांचा माग काढला पाहिजे म्हणजे चोरांना शोधून काढलं पाहिजे, त्यांना योग्य ती शिक्षा केली पाहिजे आणि पुन्हा चोरी होणार नाही किंवा तो चोर पुन्हा चोरी करणार नाही अशी काहीतरी दक्षता घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे। त्यानंतरची आपत्ती आहे दंगल। दंगलीची लक्षणे आहेत शहरात गावात अस्वस्थता जाणवते, लोकांचे घोळके जमून उलटसुलट चर्चा करीत असतात। दंगलीचे परिणाम होतात सर्वांचेच नाहक आर्थिक नुकसान होते, माणसे मारली जातात, एकमेकांच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते, स्त्रिया आणि लहान मुलांवर अत्याचार होतात। दंगलीच्या उपाययोजना आहेत दंगल रोखणे हे छोट्या मुलांचे काम नाही, त्यासाठी पोलीस दल काही उपाय करू शकते। शांतता समिती स्थापन करून प्रत्येक वस्तीतील लोकांना त्यात सहभागी करून घेतले जाते।
त्यानंतर आपत्ती आहे युद्ध. युद्धाची लक्षणे आहेत देशाच्या सीमा प्रांतात गंभीर वातावरण, दोन्ही देशांच्या एकमेकांच्या कुरापती काढणे चालू होते. युद्धाचे परिणाम आहेत अतोनात हानी, सर्व प्रकारचे नुकसान, अनेक मृत्युमुखी, महागाईमध्ये वाढ, अन्नधान्याचा तुटवडा, संपूर्ण देशातच असुरक्षिततेची भावना. आणि युद्धावर उपाययोजना आहेत दोन शत्रू राष्ट्रात शांतता करार आणि सामंजस्य निर्माण करणे. त्यानंतर आपत्ती आहे रोगाची साथ. लक्षणे आहेत आजारी लोकांच्या संख्येत अचानक वाढ, दवाखाने, हॉस्पिटल्स येथे गर्दी. रोगाची साथ आल्यास परिणाम दिसून येतात. जास्तीच्या संख्येने लोक आजारी पडतात, कदाचित दगावतात देखील. औषधांच्या दुकानात गर्दी होते आणि त्यावर उपाययोजना होते सामुदायिक लसीकरण आणि रोग प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना राबवणे. त्यानंतर आपत्ती आहे पाणी टंचाई. पाणी टंचाईची लक्षणे पाणी तुटवडा भासतो, गावच्या ठिकाणी दूर अंतरावरून पाणी आणावे लागते, शहरात नळाला पाणी वेळेवर येत नाही. पाणी टंचाईचे परिणाम आहेत कोरडा दुष्काळ पडतो, पाण्याअभावी शेतातील पिके करपतात, जनावरे मरतात, माणसांना स्थलांतर करावे लागते. पाणी टंचाईवर उपाययोजना पाणी नियोजनाचे प्रकल्प हाती घ्यावेत, पर्जन्य, जलसंचय, जलसंधारण अशा योजना राबवाव्यात. त्यानंतर आपत्ती आहे टोळधाड. टोळधाडीची लक्षणे आहेत उभ्या पिकांचे नुकसान होऊ लागते, मोठ्या संख्येने कीटक शेतात दिसतात. टोळधाडीचे परिणाम पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि टोळधाड या आपत्तीवर उपाय योग्य प्रकारे सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी करावी. त्यानंतर आपत्ती आहे आर्थिक मंदी. आर्थिक मंदीची लक्षणे दिसून येतात. देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्याची लक्षणे दिसतात. शेअर बाजारात मंदी आढळते. आर्थिक मंदीचे परिणाम गरिबी वाढते, लोकांची खरेदी विक्रीची उलाढाल बऱ्याच प्रमाणात कमी होते, संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडते. आणि आर्थिक मंदीचे उपाययोजना, आर्थिक मंदी येऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येते तर व्यवसायासाठी मदत करण्याच्या योजना राबवाव्यात, नोकरीच्या संधी वाढवाव्यात. त्यानंतर आपत्ती आहे पूर. पुराची लक्षणे आहेत नदी नाल्याचे पाणी वाढताना दिसते. पुराचे परिणाम किनाऱ्यानजीकच्या वस्तीत पाणी शिरते, सखल भागात पाणी साचते, संपूर्ण प्रदेश जलमय होतो. पुराच्या उपाययोजना पूर येऊ नये म्हणून आपण अगोदर काहीतरी उपाययोजना करू शकतो. तर त्या उपाययोजना बघा. सखल भागातून स्थलांतर करावे, सुरक्षेच्या दृष्टीने पुराच्या पाण्यापासून दूर राहावे, पूर ओसरल्यानंतर रोगराईच्या साथी पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आणि शेवटची आपत्ती आहे दुष्काळ. दुष्काळाची लक्षणे आहेत पुरेसा पाऊस पडत नाही, धरणाचे पाणी देखील आटते, पिके येत नाहीत, जमिनीला भेगा पडलेल्या दिसतात, पाण्याअभावी शेतकरी पिके घेऊ शकत नाहीत. हा आहे कोरडा दुष्काळ. कधीकधी ओला दुष्काळसुद्धा पडतो, कधीकधी खूपच पाणी येतो, धरणालाही खूपच पाणी येते, त्यामुळे गावीच्या गावी उठतात, पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान होते, जनावरे वाहून जातात, लोकांच्या घरात पाणी घुसते. हा दुष्काळाचे दोन प्रकार आहेत, एक ओला दुष्काळ आणि एक कोरडा दुष्काळ. या ठिकाणी आपण कोरड्या दुष्काळाविषयी लिहित आहे. दुष्काळाचे परिणाम आहेत लोक आणि जनावरे उपाशी राहतात, चारा पाण्या वाचून गुरे वासरे मरतात, अन्नाचा मोठा तुटवडा जाणवतो, अन्नधान्याच्या किमती वाढतात. आणि दुष्काळावर उपाययोजना करता येते आपल्याला. दुष्काळी भागात जलसंधारण इत्यादी उपाय पावसाच्या आधीच करावेत, पिकांच्या अनुकूल जाती रुजवाव्यात. अशा प्रकारे आपण प्रश्नामध्ये दिलेल्या आपत्ती, त्यांची लक्षणे, त्याचे परिणाम आणि त्यावर काय उपाययोजना करू शकतात की आपण या आपत्तीपासून दूर राहू शकतो किंवा ह्या आपत्ती येऊच नाहीत यासाठी अगोदर काय पूर्वतयारी करू शकतो किंवा नंतर काय करू शकतो, हे सर्व व्यवस्थित या तक्त्यामध्ये लिहिलं आहे आणि दिलेला तक्ता पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. टिपा लिहा
यामध्ये पहिला प्रश्न आहे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. आपल्याला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यावर सविस्तर टीप लिहायची आहे. तर उत्तर, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात शासकीय स्तरावर काम करते. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे काम अशी प्राधिकरणे करतात. यांच्याद्वारे आपत्ती आल्यावर करावयाचे नियंत्रण व त्यातून येणाऱ्या समस्यांचे निवारण हे कार्य चालते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याच्या कक्षेत निरनिराळ्या राज्यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे येतात. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान तर राज्य पातळीवर मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खालोखाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे काम करतात. जिल्हाधिकारी हा त्या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो. त्याच्या खालोखाल तालुका आणि गाव पातळीवरील समित्या काम करतात. तालुक्याचा तहसीलदार तर गावचा सरपंच हे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. प्रत्येक पातळीवर सामाजिक संस्था आणि शास्त्रीय स्वरूपाचे संशोधन, उदाहरण हवामान खाते करणाऱ्या संस्था मदत करतात. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी जबाबदार असतो. समन्वयक, नियंत्रक आणि नियोजनकर्ता अशा सर्व भूमिकातून ते आपत्ती निवारणाच्या वेळी कार्यरत असतात. अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यावर सविस्तर टीप लिहिता येते. आता दुसरी टीप आहे आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप. उत्तर, आपत्ती टाळणे, आपत्तीपूर्व व्यवस्थापन तसेच आपत्ती आल्यास आपत्तीला तोंड देणे, आपत्ती किंवा आघातानंतरचे व्यवस्थापन या दोन बाबी आपत्ती व्यवस्थापनात येतात. या संपूर्ण कामात आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगाचा विचार केला जातो आणि त्यावर अनुसरून कृती आराखडा तयार करतात. अशा सर्व कार्यांचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन विभाग व केंद्रे करतात. आपत्कालीन नियोजन चक्राप्रमाणे पूर्वतयारी, विमोचन, सज्जता, प्रतिसाद, पुनरुत्थापन आणि पूर्ववतता अशा टप्प्यात आपत्तीशी सामना केला जातो. आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती यांचा विचार करून त्याप्रमाणे त्वरित निर्णय घेऊन आपत्ती व्यवस्थापन केले जाते. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आणीबाणीची अवस्था, संक्रमणावस्था आणि पुनर्निर्माण अवस्था अशा 3 टप्प्यांनी आपत्तीला तोंड दिले जाते. अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करता येते. तिसरी टीप आहे अभिरूप सराव. उत्तर, अभिरूप सराव हा भविष्यात येणाऱ्या आपत्तीशी 2 हात करण्यास उपयुक्त असतो. अभिरूप सरावामुळे आपत्ती आल्यानंतर तात्काळ आणि कमीत कमी वेळेत करावयाच्या तयारीची स्थिती मोजता येते. यासाठी आपत्ती आल्यावर करायच्या प्रतिसादाच्या प्रक्रिया तपासण्यासाठी आभासी संचलन करण्यात येते. आपत्ती आल्यावर तिच्या निवारणासाठी काही नियोजन केलेले असते. अशा सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वी होते का नाही हे पाहण्यासाठी अभिरूप सराव उपयुक्त ठरतो. यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना काही कृती देण्यात आल्या असतात. आता आपण आपत्ती निवारणासाठी उभ्या केलेल्या यंत्रणाच्या सक्षमतेचा अंदाज घेण्यासाठी असा अभिरूप सराव उपयुक्त असतो. अशा प्रकारे अभिरूप सराव यावर टीप लिहिता येते. चौथी टीप आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. उत्तर, भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत केला. या कायद्यानुसार आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदत दिली जाते. जीवितहानी आणि वित्तहानी यामुळे जे पीडित असतात त्यांना माणुसकीच्या दृष्टीने मदत करून त्यांचे पुनर्वसन केले जाते. आपत्ती व्यवस्थापन कायदा
2005 नुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना झालेली आहे. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपूर्ण भारतात 12 तुकड्या असून प्रत्येक राज्यामध्ये सैन्य दलाच्या मदतीने त्या कार्य करतात. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य चालू असते. या दलातील जवान देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये निवारणाचे व बचावाचे मोठे कार्य करीत असतात. अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 यावर टीप लिहिता येते. आणि प्रश्न दुसरा टिपा लिहा पूर्ण करता येतो. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करा. उत्तर, जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्ष हा आपत्ती आल्यानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळताच स्थापित केला जातो. याच्या अंतर्गत आपत्ती संदर्भात विविध आढावे आणि माहिती गोळा केली जाते. अतिरिक्त मदत घेण्यासाठी तसेच संकटसमयी सतत पाठपुरावा करण्यासाठी स्थलसेना, वायुसेना, नौसेना, दूरसंचार, दळणवळण, पॅरामिलिटरी फोर्सेस यांच्याशी सतत संपर्क ठेवला जातो. जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राकडून जिल्ह्यातील स्वयंसेवक संघटनांना एकत्रित केले जाते. आपत्ती निवारणाच्या कामात त्यांना सहभागी केले जाते. निरनिराळ्या सूचना जाहीर करणे आणि त्यांचा उपयोग करणे ही जबाबदारी पाळली जाते. अशा प्रकारे आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करता येते. दुसरा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा. उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर मानवात भौगोलिक, धार्मिक, वांशिक भेद अधिक ताणले गेले. नाझी अत्याचारामुळे लोकात तेढ निर्माण झाली. दहशतवाद, अपहरण, सामाजिक संघर्ष इत्यादी फोफावला. आर्थिक संकटे आली. ती भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा गैरवापर केला गेला. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी महासहारक अणुबॉम्ब टाकले गेले. त्यामुळे जगभरात जनतेच्या आरोग्यावर परिणाम झाले. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ असे अनेक प्रश्न प्रमाणाबाहेर वाढले आणि या कारणांनी देशात अशांततेचे वातावरण निर्माण झाले. नंतरच्या काळात शेजारच्या देशांशी युद्धे होत राहिली. भौगोलिक सीमा बदलल्या आणि लोकांच्यात असुरक्षितता निर्माण झाली. मानवनिर्मित आपत्ती या सर्व कारणांमुळे वाढल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे अशा प्रकारे स्पष्ट करता येतात. तिसरा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती? उत्तर, आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे. आपत्ती येते तेव्हा मानवावर जीवितहानीचे संकट येते. त्यातून जास्तीत जास्त लोकांची सुटका करणे, आपत्तीनंतर येणाऱ्या अन्न व पाणी तुटवड्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची गरज भासते. या वस्तू आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवणे, त्यायोगे समाजाला वाटणारी असुरक्षितता, आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे, आपत्तीग्रस्तांच्या जीवनात पुन्हा सुरळीतपणा आणणे, आपत्तीग्रस्त प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे, आपत्तीमुळे नुकसान झालेल्या लोकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे, भविष्यात येणाऱ्या आपत्तींवरील संरक्षणात्मक उपाय योजून अशा आपत्तींची झळ लोकांना पोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे. अशा प्रकारे
आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे स्पष्ट करता येतात. प्रश्न चौथा ई. प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे? उत्तर: आपत्ती आल्यावर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तातडीने अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार करणे जरुरीचे असते. प्रथमोपचार माहीत असतील तर आपण एखाद्या व्यक्तीचे अशा वेळी प्राण वाचवू शकतो. अशा आपत्ती आपल्याला वर्गातील मित्रमैत्रिणी, घरातील लोक, आजूबाजूचे लोक अशा कोणावरही येऊ शकतात. त्यांना इजा होते किंवा त्यांच्या जीवावरही बेतते. अशा वेळी आपण घेतलेल्या माहितीचा वापर करणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे होते. म्हणून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रश्न पाचवा उ. आपत्ग्रस्ताचे किंवा रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात? का? उत्तर: आपत्ग्रस्ताचे किंवा रुग्णाचे ने-आण करण्यासाठी पुढील पद्धती वापरल्या जातात. पाळणा पद्धत: मुले आणि कमी वजनाचे रुग्ण यांच्या वहनासाठी ही उपयुक्त पद्धत आहे. दुसरं आहे पाठुंगळीला मारणे: शुद्धीवर असलेल्या रुग्णाला उचलून नेण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. तिसरं आहे मानवी कुबडी पद्धत: जेव्हा रुग्णाच्या एकाच पायाला जखम असेल किंवा मार लागला असेल तर या पद्धतीने त्याचे वहन करता येते. त्याच्या दुसऱ्या पायावर कमीत कमी भार येईल अशा पद्धतीने त्याला नेता येते. त्यानंतर आहे खेचून नेणे किंवा उचलून नेणे: बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी त्याला खेचून किंवा उचलून नेता येते. त्यानंतर 4 हातांची बैठक: जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा ही पद्धत वापरतात. त्यानंतर 2 हातांची बैठक: जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतात, अशा वेळी 2 हातांच्या बैठकीवर त्यांना हलवता येते. आणि शेवटी आहे स्ट्रेचर: आपत्ती काळात नेहमीच स्ट्रेचरचा वापर करावा लागतो. ह्या सर्व पद्धती आपत्ग्रस्ताची किंवा रुग्णाची ने-आण करण्यासाठी वापरल्या जातात. अशा प्रकारे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर लिहिली आहेत. प्रश्न चौथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचनेप्रमाणे तुमच्या शाळेच्या संदर्भात संरचना तयार करा. ज्याप्रमाणे आपल्या देशाचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असते, देशाचे पंतप्रधान करते, राज्याचे मुख्यमंत्री करते, जिल्ह्याचे, तालुक्याचे, गावाचे असे वेगवेगळे व्यक्ती ठरवलेले असतात. तशा पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना तयार करायची आहे. तर उत्तरामध्ये बघा ती पुढील प्रमाणे तयार होते. पहिले वर लिहायचं आहे शाळेचे व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट. त्याखाली लिहायचं आहे शाळेचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी. मुख्याध्यापकानंतर शाळेचे व्यवस्थापन कोण करते? तर 1 पर्यवेक्षक, 2 आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शिक्षक आणि 3 उपमुख्याध्यापक. पर्यवेक्षक याखाली लिहायचं आहे वर्ग शिक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शिक्षक यामध्ये लिहायचं आहे वर्ग शिक्षक. आता दोन्ही बाजूला वर्ग शिक्षक असा आला आहे. पर्यवेक्षक याखाली सुद्धा वर्ग शिक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शिक्षक याखाली सुद्धा वर्ग शिक्षक आला आहे. आता वर्ग शिक्षक याखाली विद्यार्थी प्रतिनिधी आणि दुसरा वर्ग शिक्षक आहे त्याखाली सुद्धा विद्यार्थी प्रतिनिधी. विद्यार्थी प्रतिनिधी याखाली लिहायचं आहे आपल्याला मुले आणि मुली, कारण दोन्ही असू शकतात. आणि या बाजूला सुद्धा विद्यार्थी प्रतिनिधी याखाली मुले आणि मुली लिहायचं आहे. आणि पर्यवेक्षक याखाली सरळ शिपाई आणि आया असं लिहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला शाळेचे व्यवस्थापन प्राधिकरण संरचना तयार करता येते. प्रश्न 5 तुम्ही अनुभवलेल्या 2 आपत्तींची कारणे, परिणाम आणि केलेल्या उपाययोजना लिहा. उत्तर:
मी अनुभवलेल्या 2 आपत्तींची कारणे, परिणाम आणि केलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे. मी अनुभवलेली पहिली आपत्ती आहे वाहन अपघात. 2 चाकी गाडी व कारचा अपघात. कारण त्या अपघाताचं कारण काय आहे? तर एका वाहनाचा वाहन चालक मद्य म्हणजेच दारू प्राशन करून वाहन चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला होता. त्या वाहन अपघाताचे परिणाम काय झाले होते ते बघा. दोन्ही वाहनांचे वाहन चालक गंभीर जखमी झाले व वाहनांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले. आणि त्यावर काय उपाययोजना केल्या तर ते आहेत, त्या दोघांना लोकांनी उचलून रस्त्याच्या एका बाजूला केले. जमलेल्या लोकांपैकी एकाने पोलिसांना तर एकाने ॲम्ब्युलन्सला फोन केला. अशा प्रकारे मी अनुभवलेल्या वाहन अपघाताचे कारण, परिणाम आणि उपाययोजना लिहिता येतात. दुसरा अनुभव आहे कोरोना या आजाराची साथ. तर कोरोना या आजाराची कारणे लिहायची आहे. तर कारण आहे, बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींना या आजाराचा संसर्ग झाला होता. परिणाम आहेत, कोरोना या आजाराचे परिणाम काय काय झाले होते तर ते आहेत, लोकांना सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अशक्तपणा जाणवणे अशा प्रकारचे परिणाम दिसून आले. आणि उपाययोजना लिहायच्या आहेत. डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, इतर व्यक्तींपासून दूर राहावे. अशा प्रकारे मी अनुभवलेल्या 2 आपत्तींची कारणे, परिणाम आणि त्यावरील उपाययोजना लिहिता येतात. प्रत्येकाने वेगवेगळ्या आपत्ती अनुभवलेल्या असतील तर तशा प्रकारे उत्तर लिहिलं तरी चालेल. प्रश्न 6वा. तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल का? उत्तर: आमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात पुढील बाबी आम्ही तपासून पाहू. शाळेचे फोन व्यवस्थित चालू आहेत का? शाळेच्या प्रत्येक वर्गात प्रथमोपचार पेटी आहे किंवा नाही? शाळेत काही मूलभूत औषधे आहेत का? लहान वर्गातील मुलांच्या मदतीला झटकन धावून जातील अशी टीम तयार आहे का? शाळेच्या प्रत्येक वर्गप्रतिनिधीने अभिरूप सरावात भाग घेतला आहे का? ती प्रथमोपचार जाणते का? पालक प्रतिनिधींचा संपर्क माहीत आहे का? शाळेत वैद्यकीय अधिकारी कधी हजर असतो? शाळेत पुरेसे पिण्याचे पाणी आणि थोडा सुका खाऊ उपलब्ध असतो का? शाळेतील जिने व मार्गिका जलद दळणवळणासाठी मोकळे आहेत की नाहीत? ह्या सर्व बाबी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आपण तपासून पाहणे आवश्यक आहे. प्रश्न 7वा. आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. पहिले आहे दहशतवाद. उत्तर: दहशतवाद हे मानवनिर्मित हेतुपरस्पर असते. दहशतवादामुळे कित्येक निरपराधी लोकांचे प्राण घेतले जातात. काहींना गंभीर जखमा होतात, काही कायमचे अपंग होतात. इमारती, काही स्थळे, वाहने अशा संपत्तीचे संपूर्ण नुकसान होते. धार्मिक किंवा वांशिक तेढ वाढते. गावातील किंवा शहरातील वातावरण बिघडते. असुरक्षिततेच्या भीतीखाली सारा समाजच दबला जातो. दुसरा आहे जमिनीची धूप. उत्तर: नैसर्गिक, भूभौतिक, भूशास्त्रीय. जमिनीची धूप ही नैसर्गिक असते किंवा भूभौतिक असते किंवा भूशास्त्रीय पद्धतीने होऊ शकते. जमिनीच्या वरच्या सुपीक मृदेचा थर निघून गेल्यावर तेथील सुपीकता नष्ट होते. झाडे उन्मळून पडतात. लागवडीकरिता अशी जमीन निरुपयोगी होते. वाऱ्यामुळे, वाहत्या पाण्यामुळे किंवा जनावरांच्या चरण्यामुळे होणारी नैसर्गिक धूप
ही बाब पर्यावरणाला घातक ठरते. त्यानंतर आहे कावीळ. उत्तर नैसर्गिक, जैविक किंवा प्राणीजन्य. कावीळ हा विषाणूजन्य रोग असून दूषित अन्न व दूषित पाण्यावाटे हा पसरत जातो. काविळीची साथ आल्यावर ती आटोक्यात आणणे कठीण होते. मोठ्या शहरात अन्न सुरक्षितता जपणे कठीण असल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात. त्यानंतर आहे वणवा. उत्तर नैसर्गिक, जैविक, वनस्पतीजन्य. उष्णतेने व वाऱ्याने सुके गवत व झुडपे नैसर्गिकरित्याच पेट घेतात. अशा तऱ्हेने पसरणारा वणवा निमिषार्धात जैवविविधता नष्ट करू शकतो. नैसर्गिकरित्या भडकलेले वणवे विझवणे कठीण असते. त्यामुळे अनेक झाडे, पशुपक्षी व त्यांचे अधिवास आगीत जळून खाक होतात. धुरामुळे हवा प्रदूषित होते. त्यानंतर आहे दुष्काळ. नैसर्गिक किंवा हवामानशास्त्रीय. दुष्काळ आल्यामुळे पाण्याची कमतरता होते. पाण्याच्या अभावी पिके करपून जातात. अन्न तुटवडा निर्माण होतो. गायी गुरे पाण्याअभावी आणि चारा न मिळाल्यामुळे तडफडून मरतात. स्थानिक लोकांना स्थलांतर करणे भाग पडते. शेवटी आहे चोरी. उत्तर मानवनिर्मित किंवा हेतू परस्पर. चोरी झाल्यामुळे आर्थिक नुकसान होते. आपल्या कष्टाचे पैसे, दागिने चोरीला गेल्यामुळे मानसिक धक्का बसतो. कधीकधी चोराकडून शारीरिक त्रास दिला जातो. जीवावरही बेतते. अशा प्रकारे आपण दिलेले आपत्ती प्रकार ओळखले आहे व त्याचे परिणाम थोडक्यात स्पष्ट केले आहेत. प्रश्न 8. खालील काही चिन्हे दिली आहेत, त्याबद्दल स्पष्टीकरण लिहा. या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात? खाली काही चिन्हे दिली आहेत, ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आपल्यावर काही आपत्ती ओढवू शकतात. त्या कशा आहेत, कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्या चिन्हांची नावेसुद्धा आपल्याला बघायची आहेत, जेणेकरून आपण यानंतरसुद्धा किंवा यानंतर तरी त्या चिन्हांकडे दुर्लक्ष करणार नाही आणि व्यवस्थित नियमाचे पालन करू. नियमाचा अंदाज करून देणारे ही चिन्हे असतात. या ठिकाणी 9 प्रकारचे चिन्हे दिली आहेत. पहिले आपण त्या चिन्हांना नावे देऊयात. पहिले जे चिन्ह दिलं आहे त्या चिन्हाचं नाव आहे विक्षोभक. दुसरं जे चिन्ह आहे ते आहे विषारी. तिसरं चिन्ह आहे त्या चिन्हाला नाव देता येते पर्यावरणाचा नाश करणारे. चौथं चिन्ह आहे त्या चिन्हाला नाव देता येते आरोग्यास घातक. 5 क्रमांकाचं चिन्ह आहे त्या चिन्हाला नाव द्यायचं आहे क्षरणकारी. 6 क्रमांकाचं चिन्ह आहे त्या चिन्हाला नाव द्यायचं आहे ऑक्सिडीकरणीय. 7 क्रमांकाचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाला नाव द्यायचं आहे ज्वलनशील. 8 क्रमांकाचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाला नाव द्यायचं आहे स्फोटक. आणि 9 क्रमांकाचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाला नाव द्यायचं आहे सांद्रीभूत. अशा प्रकारे आपण चित्राला योग्य नावं दिली आहेत. ज्या ठिकाणी हे चित्र आहे त्या ठिकाणी नेमकं काय सुचवत आहे हे त्या नावावरून आपल्या लक्षात येते. प्रत्येक ठिकाणी नाव लिहिलेलं नसते, फक्त चित्र असते. तर आपल्याला ती नावं, चित्रासंबंधित नावं पाठ करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या कुठं गेल्यानंतर हे चिन्ह कशाचं आहे हे पटकन लक्षात येऊन आपण आपत्तीच्या विळख्यात अडकण्यापासून वाचू शकतो. उदाहरण, एखाद्या ठिकाणी ज्वलनशील असं चिन्ह आहे, म्हणजेच त्या ठिकाणी काहीतरी आगीविषयी आहे आणि आपल्याला हात लावायचा नाही असं ते चिन्ह सांगत आहे. हे ते चिन्ह पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून हे चिन्ह आणि त्यांची नावं पाठ करणं खूप आवश्यक आहे. आता या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास आता कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात, कोणत्या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणती आपत्ती येते ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहिले लिहूया आपण स्फोटक. स्फोटक हे चिन्ह या ठिकाणी दिसत आहे. नाव आणि चिन्ह व्यवस्थित निरीक्षण करा आणि आपत्ती बघा.
काही वस्तू आणि काही पदार्थ स्फोटक असतात. अशा वस्तूंना हाताळताना काळजी घ्यावी लागते. तेथे आग लागेल अशा कोणत्याही वस्तू जवळ नेता कामा नयेत. स्फोट झाल्यास अपार नुकसान होऊ शकते. त्यामुळे असे चिन्ह असलेल्या वस्तूंपासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. दुसरं आहे ज्वलनशील चिन्हाचे निरीक्षण करायचे आहे. स्फोटक वस्तूप्रमाणेच ज्वलनशील वस्तू देखील पटकन पेट घेऊ शकतात. यांची देखील काळजीपूर्वक हाताळणी करावी या उद्देशाने असे चिन्ह दिलेले असते. तिसरं आहे ऑक्सिडीकरणीय. प्रत्येक चिन्हाचे निरीक्षण करायला सांगत आहे. व्यवस्थित निरीक्षण करा. चिन्ह आणि नाव लक्षात ठेवा. काही रासायनिक पदार्थ ऑक्सिडीकरणक्षम असतात. ते अतिशय वेगाने रासायनिक प्रक्रिया घडवून आणू शकतात. उदाहरण पोटॅशियम परमॅग्नेटसारखा पदार्थ कपड्यावर जरी पडला तरी त्याच्या CC बंधांवर रासायनिक प्रक्रिया करण्याच्या गुणधर्मामुळे कपडे पेट घेऊ शकतात. म्हणून अशा पदार्थांना हाताळताना काळजी घ्यावी लागते. त्यानंतर आहे सांद्रीभूत चित्र आहे. सांद्रीभूत पदार्थ विशिष्ट दाबाखाली ठासून भरलेले असतात. म्हणून त्यांच्या हाताळणीत काळजी घ्यावी लागते. अन्यथा स्फोटासारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यानंतर क्षरणकारी चित्र. क्षरणकारी पदार्थ अतिशय अभिक्रियाशील असतात. त्यांच्या संपर्काने त्वचा, डोळे, श्वसन मार्ग, पचनसंस्थेचे अवयव इत्यादींची अतिशय वेगाने हानी होऊ शकते. अशा पदार्थांना नुसत्या हाताने स्पर्श करणे, त्यांना होंगणे अशा कृती घातक ठरू शकतात. त्यानंतर आहे विषारी. विषारी पदार्थांची सहज चव घेणे, त्यांचा वास घेणे अशा क्रिया केल्यास आपल्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे असे पदार्थ विषारी आहेत हे स्पष्टपणे त्यावर लिहिलेले असणे आवश्यक आहे. म्हणून विषारीपणा दर्शवणारे चिन्ह अशा पदार्थांवर काढलेले असते. त्यानंतर आहे विक्षोभक चित्र बघा. विक्षोभक पदार्थांच्या संपर्कात आल्यास त्वचा, नेत्र, नासिका मार्ग इत्यादी नाजूक भागांवर रासायनिक प्रक्रिया होऊन परिणाम होतात. एखाद्या वेळी जास्त काळापर्यंत अशा पदार्थांच्या संपर्कात राहिल्यास दमा किंवा काही त्वचारोग होण्याचा संभव असतो. त्यानंतर पर्यावरणाचा नाश करणारे चिन्हाचे निरीक्षण करा. निरनिराळ्या पदार्थांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. हवा, पाणी किंवा भूमी प्रदूषण करणारे प्रदूषित पदार्थ धोकादायक असतात. त्यामुळे त्यांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. पर्यावरणाचा नाश करणारे पदार्थ सरतेशेवटी मानवाचाच नाश करतात. त्यामुळे असे पदार्थ अतिशय संयमाने वापरावे लागतात. आणि शेवटी आहे आरोग्यास घातक चिन्ह आहे. निरीक्षण करा. आपले आरोग्य धोक्यात येणार असेल तर असा पदार्थ सर्वात दूर ठेवला पाहिजे. त्यामुळे असे चिन्ह असलेली वस्तू व पदार्थ यापासून शक्यतो जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. आरोग्यास अपायकारक वस्तू विषबाधा घडवून आणू शकतात. अशा प्रकारे दिलेल्या चिन्हांची आपण नावे लिहिली आहेत. शिवाय त्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात याचे स्पष्टीकरण थोडक्यात पाहिले आहे. म्हणून कुठेही गेल्यास एखादे चिन्ह दिसत असेल तर त्या चिन्हाचा अर्थ समजून घ्या. माहीत नसेल तर कोणाला विचारा, पण पटकन कशालाही हात लावायचा नाही किंवा कशाही जवळ जाऊन त्याचा वास घ्यायचा नाही, चाखून पाहायचं नाही, कुठेही वाकून बघायचं नाही. कारण आपत्ती यायला वेळ लागत नसते. या आपत्तीपासून आपल्याला दूर राहणे आवश्यक आहे. प्रश्न 9. असे का म्हणतात ते स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे
अभिरूप सराव मॉक ड्रिल उपयुक्त असतो? उत्तर, अभिरूप सराव हा भविष्यात येणाऱ्या आपत्तीशी दोन हात करण्यास उपयुक्त असतो. अभिरूप सरावामुळे आपत्ती आल्यानंतर तात्काळ आणि कमीत कमी वेळेत करावयाच्या तयारीची स्थिती मोजता येते. यासाठी आपत्ती आल्यावर करायच्या प्रतिसादाच्या प्रक्रिया तपासण्यासाठी आभासी संचलन करण्यात येते. आपत्ती आल्यावर तिच्या निवारणासाठी काही नियोजन केलेले असते. अशा सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वी होते का नाही हे पाहण्यासाठी अभिरूप सराव उपयुक्त ठरतो. यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना काही कृती देण्यात आल्या असतात. आपण आपत्ती निवारणासाठी उभ्या केलेल्या यंत्रणांच्या सक्षमतेचा अंदाज घेण्यासाठी असा अभिरूप सराव उपयुक्त असतो. दुसरा प्रश्न, प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते. उत्तर, आपत्ती कधीही येऊ शकते. त्या अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असतात किंवा मानवनिर्मित दहशतवाद यासारख्या आपत्ती असतात. आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्यामुळे नुकसान होत असते. म्हणूनच आपण भविष्यकाळात आपले रक्षण होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे फारच महत्त्वाचे ठरते. नैसर्गिक आपत्ती येण्यावर मानवी नियंत्रण नसते, परंतु आपत्ती व्यवस्थापन करून आपण येणाऱ्या आपत्तीच्या परिणामांचे गांभीर्य कमी करू शकतो. स्थानिक आणि जिल्ह्याच्या पातळीवर आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापित झाले असल्यामुळे ठिकठिकाणच्या जनतेला यामुळे सुसज्ज राहता येते. म्हणून असे म्हटले जाते की प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते. प्रश्न 10वा, खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी प्रश्न दिला आहे, आपत्तीपूर्व व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये किंवा आपत्तीपूर्व व्यवस्थापन वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहे. उत्तर, आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त प्रवण भूभागांची ओळख, नकाशांच्या साहाय्याने आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती, आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण, सर्वसामान्य माणसामध्येही आपत्ती व्यवस्थापन व निवारण यांची जाणीव जागृती हे आहेत आपत्तीपूर्व व्यवस्थापन वैशिष्ट्ये. प्रश्न 11वा, खाली काही आपत्तींची चित्रे दिली आहेत. समजा तुमच्यावर अशा आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल. या ठिकाणी अ क्रमांकाचं चित्र दिसत आहे. मुले मारामारी करत आहेत, भांडणं करत आहेत. दुसरं जे चित्र आहे आचं, गॅसचा विषारी वायू सगळीकडे पसरत आहे. ई क्रमांकाचं जे चित्र आहे त्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूर आला आहे, त्यामुळे घर पुरात दिसत आहे आपल्याला. त्या ठिकाणी भरपूर पूर आला आहे, घरामध्ये पाणी घुसताना दिसत आहे. आणि शेवटचं जे चित्र आहे ते भरपूर हवा सुटली आहे, वावटळ आली आहे, चक्रीवादळासारखं वातावरण त्या चित्रामधून दिसत आहे. तर या चित्रामध्ये कोणकोणत्या आपत्ती आल्या आहेत बघा. पहिले जे चित्र आहे ते दोन मुलांचे गट एकमेकांशी मारामारी करीत आहेत. दुसरं चित्र आहे ते गॅस सिलेंडर गळतीने विषारी वायू पसरत आहे. तिसरं चित्र अतिवृष्टीने पाणी साचले असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि चौथं आहे चक्रीवादळासारखी वावटळ उसळली आहे, म्हणजे भरपूर हवा सुटली आहे. आता आपल्याला तक्ता करून उत्तर लिहायचं आहे. पहिल्या याच्यामध्ये आपत्ती लिहायचं आहे, दुसऱ्या याच्यामध्ये आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि तिसऱ्या याच्यात आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. तर पहिले काय आहे, मुले मारामारी करत आहे म्हणून आपत्ती लिहायचं आहे मारामारी. आणि आपत्तीपूर्व व्यवस्थापन बघा, मारामारी सोडवण्याचा प्रयत्न करू, मोठ्यांना किंवा शिक्षकांना बोलावून आणू, मोठ्या माणसांची मारामारी चालली असल्यास पोलिसांना पाचारण करावे. आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, मारामारी सुरू झालीच असेल तर त्या दोन गटांना वेगळे करू, कोणी जखमी झाले आहे का
याची खात्री करून त्यांना प्रथमोपचार करू, अशी मारामारी करू नये हे त्यांना पटवून देऊ. दुसरी आपत्ती आहे गॅस सिलेंडर गळती. त्यावर आपत्तीपूर्व व्यवस्थापन कसे करायचे? प्रथम घराच्या खिडक्या दारे उघडू, गॅस एजन्सीमध्ये फोन करून त्यांच्या दुरुस्ती करणाऱ्या माणसाला लगेच पाचारण करू, घरात दिवे पेटणार नाही, इलेक्ट्रिकल उपकरणे देखील बंद ठेवू. आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. गॅस सिलेंडर गळतीने विषारी वायू पसरला गेला असेल तर त्या घरातील व्यक्ती आणि पाळीव प्राणी यांना त्वरित घराबाहेर काढून सुरक्षित जागी घेऊन जाऊ. त्यानंतर आहे अतिवृष्टी. ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सावधगिरीचा इशारा देऊ. वाहतूक बंद पडण्याअगोदर शाळा महाविद्यालये सोडून दिली जातील अशा वेळी ज्यांना घरी जाणे शक्य नसेल अशा लोकांना आश्रय देऊ. हे आहे अतिवृष्टीचे आपत्तीपूर्व व्यवस्थापन. आता आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. जर अतिवृष्टी झाली आणि नंतर काय करायचं? तर अतिवृष्टीने पाणी साचून वाहतूक बंद पडते, घरात पाणी शिरते, सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी शक्य तितकी मदत दुसऱ्यांना करू. साचलेले पाणी निचरा होण्यासाठी मदत करता येईल. अशा वेळी गटारे उघडतात, त्या ठिकाणी मोठ्यांच्या मदतीने सावधगिरीसाठी काही उपाय करू. उगाचच साठलेल्या पाण्यात खेळण्यापेक्षा ज्यांना मदतीची गरज आहे अशांना मदत करू. चौथी आपत्ती आहे चक्रीवादळ. चक्रीवादळ आपत्तीपूर्व व्यवस्थापन कसे करायचे आहे? चक्रीवादळाचा इशारा आपत्ती येण्याअगोदरच दिला जातो. तो नीट समजून घेऊ आणि घराबाहेर पडणार नाही. घर जर चांगल्या परिस्थितीत नसेल तर सुरक्षित जागी आश्रय घेऊ. आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. चक्रीवादळात सापडलेल्या लोकांना मदत करू. अशा प्रकारे दिलेली चित्रे आहेत. जर अशा आपत्ती तुमच्यावर किंवा कोणावरही ओढवल्या तर अशा प्रकारे आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन करता येते. म्हणून कोणतीही आपत्ती येऊच नये याची पहिले काळजी घेतली पाहिजे आणि आलीच तर न घाबरता त्यावर उपाययोजना करता येतील असे प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. यानंतर आपला गृहपाठ राहील. तर आजचा गृहपाठ आहे. यामध्ये तुम्हाला 2 आपत्तीची नावे लिहून दिली आहेत. आपत्ती आहेत भूकंप आणि ज्वालामुखी, आणि दुसरी आपत्ती आहे बर्फवृष्टी व हिमवादळे. हे जे आपत्ती आहेत त्या आपत्ती कोणत्या प्रकारात येतात त्या आपत्तींचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत. अशा प्रकारे वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तर आणि व्यवस्थित आपण अभ्यासला आहे, शिवाय समजून घेतला आहे. हा स्वाध्याय आपल्या परीक्षेपुरता मर्यादित नसून आपल्या दैनंदिन व्यवहारात उपयुक्त पडणारी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. म्हणून सर्वांनी आपत्तीपूर्व व आपत्तीनंतर व्यवस्थित व्यवस्थापन करायचे आहे. न घाबरता स्वतःची, समाजाची, आजूबाजूच्या परिस्थितीची काळजी घ्यायची आहे. अशाच प्रकारचे स्वाध्यायासंबंधित विविध विषयाचे, विविध वर्गाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.